सर, जे मुख्य तक्रारदार आहेत ज्यांच्या चेन गेलेली आहे ती चेन कुठली आहे सर? या सगळ्या म्हणजे तसंच आहे. त्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले 2 मोबाईल आहेत. माने जे आहेत त्यांची चेन कुठे आहे थोडंसं हे करा ना. बाळा ये ना मागे, काय एवढे हाईट आहे, वाईट आहे सगळं. सर हे सगळे आपल्या वर्तमान पोलीस स्टेशनचे का? एक मिनट सर. ए मागे कोण काला मोबाईल घेऊन पुढे? ओय कहाँ से रे? थांबा सर. 1.5 मिनिटाचा विषय करू द्या. अरे बाळा हाले टाले बोले. सर पॉइंट आउट कर ना. अरे पॉइंट ॲपल आहेत काय काय सॅमसंगच्या काही मोबाईल आपण ते त्यांचा डेटा महत्वाचा असल्यामुळे दिलेले आहे. दुसरे राज्य हे बना ओ तुम्ही बॅक नका करू सर. मामा मामा आवाज सर नागरिक येतील ना आतमध्ये ते. सर तुम्ही आता वा ना. हां बरोबर आहे, द्या द्या. हवं हवं काय करतो. हां चला नेक्स्ट. येस सर. गणेश गणेश इथे उभा राहा. दुसरा हां थम्सअप थम्सअप. हां यस चाचा दुरू मत. आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती. तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत.
दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली, 2 एप्रिलला, आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे. त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत. आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत. अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहे, असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे. ती मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत, तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्याची मोडस होती. हा, आता एक आरोपी इराणीच आहे, यामधला जाफर आहे तो, आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत. तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहेत. कल्याण. तर 15-16 गुन्हे यांच्यावर आहेत, त्यांच्यावर ठोस काही कारवाई पोलीस पुढे करणार आहे. हो, आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपींचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून कलेक्ट करत आहोत, आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्याच्यावर कारवाई करणार आहोत. अभी ये जो गुना है CR नंबर 229/2025 जो वर्तक नगर का है, उसमें 2 आरोपी अरेस्ट हुए हैं. इनके पास जो हमने इन्वेस्टिगेशन किया है इससे 7 गुने अभी तक ओपन हुए हैं, जिसमें वर्तक नगर के 4 ऑफेंस है, कलवा, नवघर और खड़कपाड़ा पुलिस स्टेशन ऐसे 8 ऑफेंस है. इसके सिवा और टोटल उनके 15 गुने हैं जो अभी तक ओपन हुए हैं. दोनों आरोपी जो है, बैकग्राउंड क्या है आरोपी का, कहाँ के रहने वाले, किस तरीके दोनों आरोपी ये अम्बिवली के हैं और उनका मोडस वही है जो अकेले जाते हुए जो आदमी है, जो भी जैसे औरत है, ज्येष्ठ नागरिक, सीनियर सिटीजन, तो उनका चेन स्नैचिंग का मोडस है. ईरानी इसमें है? हाँ, ये ईरानी है आरोपी. जाफर जाफरी जो है वो ईरानी है और एक संदीप प्रसाद करके आरोपी है. आपके माध्यम से लोगों को क्या मैसेज रहेगा, जो महिलाएं रहती है जिस तरह से गोल्ड पहन के निकलती है, किस तरीके से सुरक्षा खुद करनी चाहिए, किस तरीके से लोगों को मैसेज रहेगा? नहीं, अभी हम सभी को अपील करते हैं कि जो भी सीनियर सिटीजन है, जो भी अकेले चलते हैं, तो थोड़ा सा जो ज्वेलरी है उसका प्रिकॉशन हमको लेना ही है. और जो अकेले जा रहे हैं, थोड़ा सा कोई अगर आपको सस्पेक्टेड दिखता है तो पुलिस को आपने इन्फॉर्म करना चाहिए. याच्यामध्ये साधारणतः 20 फेब्रुवारी पासूनचे 35 मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत. साधारणतः 10,50,000 रुपये किमतीचे ते आहेत, जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत.